नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी तुषार देशमुख. आपल्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. गुड मॉर्निंग, हॅपी मकर संक्रांती. मित्रांनो, आपण सेकंड फेजच्या माध्यमातून विविध राज्यस्तरीय मुंबई पुणे अन्नत्याग आंदोलन 2 वेळा व नागपूर आंदोलन असे आंदोलन करत असताना हा लढा यशस्वीतेच्या उंबरठ्यावर घेऊन गेलो. परंतु यामध्ये 2 वेळा प्रत्यक्ष राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि लोकसभा व सोबतच राज्यातील सर्व आस्थापना, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद आणि खाजगी शैक्षणिक संस्था या सर्वांवर अगदी 5-5 वेळा पाठपुरावा केला. आताही हा लढा यशस्वीतेच्या उंबरठ्यावर घेऊन जात असताना या लढ्याला तेव्हाच महत्त्व असेल आणि तेव्हाच खरा अर्थ असेल जेव्हा आपला पहिल्या ते शेवटच्या बांधवांना न्याय मिळून हक्काची नोकरी मिळेल. त्यासाठी आपले सर्व बांधव हिरिरीने भाग घेऊन अगदी हा 6व्यांदा पाठपुरावा स्थानिक स्तरावरी करत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्हा परिषदमध्ये आपल्या ज्या महिला आहेत त्या भगिनींनी अगदी खांद्याला खांदा लावून राज्यस्तरीय प्रत्येक लढ्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन अगदी स्थानिक स्तरावरील ते यामध्ये तळमळीने कार्य करत आहेत. काल त्यांनी सांगली जिल्हा परिषद येथे भेट देऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. पवित्र पोर्टलला रिक्त पदांची अधिकाधिक जाहिरात देण्यात यावी. सोबत RTI दाखल केला. यासोबतच त्यांनी सांगली जिल्हा परिषद माध्यमिक विभाग यांच्याकडेही निवेदन देऊन RTI दाखल केला. सोबतच तासगाव नगरपालिका येथेही त्या महिलांनी एकाच दिवसात ह्या भेटी दिल्या. खरंच एक महिला असून कौतुकास्पद कार्य आहे. हे सर्व करत असताना या समूहामध्ये आपल्या सुमया नदाफ मॅडम, त्यासोबतच प्रियांका सुतार मॅडम, यासोबत प्रियांका पाटील मॅडम, याशिवाय सलीम नदाफ सर, या अशा अनेक बांधव यामध्ये उपस्थित होते. तर या खरंच या चारही महिला आणि जे एक सर होते त्यांचं खरोखरच अभिनंदन. त्यांनी एकाच दिवसात 3 ते 4 आस्थापनांना भेटी देऊन रिक्त पदांसंबंधी निवेदने सादर करून RTI दाखल केले. या कामाबद्दल त्यांचे सर्व सेकंड फेजमधील महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, या माहितीसह इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.